पोलीस म्हटलं की आपल्या समोर एक कर्तव्य कठोर निष्ठुर अधिकाऱ्याची प्रतिमा आपल्या नजरेसमोर उभी राहत असते। मात्र आपले पोलिसाचे कर्तव्य पार पाडत असताना देखील सामाजिक कार्य आणि समाजासाठी योगदान देण्याची भूमिका घेणारे पोलीस आजही या समाजात आहेत। त्यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे हे होय। समाजात एकोपा वाढावा यासाठी सामाजिक ऐक्य कसे टिकेल यासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्न करणारे दीपक आर्वे यांनी आपल्या कारकिर्दीत सामाजिक सलोखा व बंधुभाव वाढावा यासाठी सामाजिक कार्य ही एक जबाबदारी समजून कार्य करणारा अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक शंकरराव आर्वे यांनी आपल्या सेवेतून एक वेगळा ठसा उमटवलाय। दीपक शंकरराव आर्वे यांचे मूळ गाव अकलूज आहे। त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकलूज येथे झाले आहे, तर महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातील संगमेश्वर कॉलेजच्या हॉस्टेल येथे राहून त्यांनी पूर्ण केलं। शेतीविषयक आवड असल्याने पुढे त्यांनी BS ॲग्रीचे शिक्षण कोल्हापूरला पूर्ण केले व अकलूजचे मित्र कोल्हापूरला शिकायला होते। मग गावाकडे शेतीही होती, त्या प्रेरणेनं ॲग्रिकल्चरची पदवीही घेतली आणि अथक अभ्यास करून या क्षेत्राचा अनुभव घेतला। त्यानंतर 2 ते 3 वर्ष शेती करण्याचा प्रयत्न केला। द्राक्ष बाग लावण्याचा त्यांचा मानस होता, त्याविषयी अनेक गावे फिरून त्यांनी माहिती घेतली व भरपूर गावे फिरले। द्राक्ष बागांचा अभ्यासही केला, त्यासाठी शेती साहित्यही खरेदी केलं। दरम्यान अचानक मित्रांनी मार्गदर्शन केलं की तू हुशार आहेस, MPSC UPSC ची परीक्षा दे असा सल्लाही दिला। तेव्हा MPSC ची तेवढी क्रेज नव्हती। मग मित्रांच्या आग्रहास्तव त्यांनी MPSC चा फॉर्म भरला व शेवटचा दिवस राहिला होता। मग अकलूज येथील ST स्टँडवर जाऊन मुंबईच्या STतून त्यांनी फॉर्म मुंबईला पाठवला। त्यानंतर त्यांना लेटर आलं। मग घरीच अभ्यास करून त्यांनी परीक्षा दिली आणि फिजिकलची तयारीही नव्हती। लांब उडी रनिंग सारखे फिजिकल अवघड होते। 1 महिना याकरिता त्यांनी अथकपणे सराव केला व 1990 साली त्यांनी फौजदार अर्थात PSI म्हणून नोकरीत ते रुजू झाले। 1991 मध्ये त्यांनी स्वेच्छेने नक्षलवादी एरियामध्ये 3 वर्ष नोकरी केली आणि 1994 मध्ये लोणावळ्याला त्यांची बदली झाली। त्यानंतर ओतूर, वडगाव, बारामती शहर, तालुका तसेच 2003 ते 2005 मध्ये सोलापूर वाहतूक नियंत्रण शाखा, 2005 ते 2014 पुणे शहर पोलीस निरीक्षक आणि पुढे 2014 ते 2021 दरम्यान सोलापुरात CID अर्थात राज्य गुप्तचर विभागात 7 वर्षे त्यांनी सेवा बजावली। त्यानंतर मात्र 2021 ते 2023 जुलै दरम्यान सोलापूर येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावली आणि या सेवेतून 2023 ला ते निवृत्त झाले। यावेळी त्यांनी आपल्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंगही सांगितला की 1995 साली लोणावळा येथे कार्यरत असताना रात्री 11 वाजता अचानक पोलीस स्टेशनचा फोन आला। तेव्हा प्रवासी बसवर दरोडा पडला होता। तेव्हा पोलीस पथकासह खंडाळा परिसरात पथके रवाना करून सकाळपर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात यश आले। ही यशस्वी कामगिरी त्यांनी बजावल्यानं त्यांचे सर्वत्र कौतुक झाले। यावेळी दीपक आर्वे यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा विविध संघटना व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सोलापूरचे आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, न्यायाधीश भैसारे, धर्मादाय आयुक्त कांकणवाडी, मेडिकल कॉलेजचे DN डॉ. सुधीर देशमुख, पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांसह राजकीय, सामाजिक, शासकीय अधिकारी, मित्रपरिवार व नातेवाईक आदींनी त्यांना मोलाचं सहकार्य केल्याचंही ते आवर्जून सांगतात। यावेळी आर्वे यांच्या सेवा कालावधींचे सर्वांनी कौतुक केले व निष्कलंक आणि प्रामाणिक सेवा केली असल्याचंही त्यांनी सांगितलं। जनतेत मिसळणारा व सर्वांमध्ये हसून खेळून राहणारा अधिकारी असल्याचे उद्गारही काढले।
एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्त समारंभात इतक्या मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येनं लोकांनी हजेरी लावल्याचे त्यांनी पहिल्यांदाच पाहिले असल्याचं बोलून दाखवलं। तर असे निष्कलंक प्रामाणिक सेवा बजावणारे पोलीस दलातील या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यास लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 4थ्या वर्धापन दिनी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल लाईफ टाइम अचीवमेंट पुरस्काराने 31 जानेवारी रोजी गौरविण्यात येणार आहे।